नमस्कार, मी विजया वामन। शरद पवारांनी लोकसभेला बीडमधून बजरंग सोनवणे यांना पक्षात घेतलं, ते निवडून आले। माढामधून धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांना निवडलं, तेही खासदार झाले। तर तिकडे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांना सुद्धा सेफ झोन हा शरद पवार गटच वाटला। त्यांनीही शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि तेही खासदार झाले। सांगायची गोष्ट एवढीच की जो आता शरद पवार गटात जातोय तोच निवडून येतोय। मग त्यामध्ये भगीरथ भालके हे सुद्धा निवडून येतील का? विषय काय आहे ते तुमच्या लक्षात आलाच असेल। भगीरथ भालके हे शरद पवार गटामध्ये जाणार हे जवळपास निश्चित आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे ते आमदार दिसतील का, हा मात्र प्रश्न आहे। एकंदरीत विचार केला तर शरद पवार गटामध्ये जाण्यासाठी अनेक नेते मंडळी इच्छुक आहेत। कोपरगावच्या स्नेहलता कोल्हे या सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर तुतारी हाती घेतील असंही चिन्ह दिसून येत आहे। त्या पाठोपाठ सुनील अण्णा शेळके यांचीही गॅरंटी अजित पवार गटामध्ये तशी दिली जात नाहीये। आणि आता भगीरथ भालके हे सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले की आमदारांचा स्ट्राइक रेट वाढतोय, हे आता लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट दिसू लागलंय। त्यामुळेच भगीरथ भालके यांच्या हालचाली राज्याच्या राजकारणासाठी आणि विशेषतः अजित पवार गटासाठी कशा धोक्याच्या घंटा असू शकतात हे समजून घेऊयात। नेमकं घडलंय का? विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात झालेल्या गेल्या पोटनिवडणुकीमध्ये 1,05,000 मते घेऊन अगदी थोडक्या मतांनी पराभूत झालेले भगीरथ भालके हे नाराज झालेले होते। या नाराजीनंतर भगीरथ भालकेंनी राष्ट्रवादीला रामराम करत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या BRS मध्ये प्रवेश केला होता। भालके हे महाविकास आघाडीकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके हे महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये सक्रिय असल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं। आणि या सगळ्या घडामोडींना टर्निंग पॉइंट मिळाला तो म्हणजे अभिजित पाटलांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर। त्यानंतरच भालके पवारांच्या भेटीला आले। भगीरथ भालके हे शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली। महाविकास आघाडीकडून भालके हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयत्न होता। त्यासोबतच भारत राष्ट्र समितीमध्ये भगीरथ भालके यांनी प्रवेश केला होता। मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार असणाऱ्या प्रणिती शिंदे यांचा प्रचार केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता आणि त्यानंतरच भालके हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दरम्यान पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपचे समाधान औताडे हे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारतनाना भालके यांचं निधन झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली होती। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भालके यांनाच संधी देण्यात आली होती, तर भाजपनं समाधान औताडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं। मात्र या निवडणुकीत जनतेनं भगीरथ भालकेंना नाकारलं आणि समाधान औताडे यांना स्वीकारलं होतं। त्यानंतर भगीरथ भालके यांनी वेगळा मार्ग निवडत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला। त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता। मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं आणि तेव्हापासूनच भालके हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील असं चित्र होतं। पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। या दृष्टीने सर्वच राजकीय नेत्यांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे। भगीरथ भालके हे देखील पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढवतील अशी मोर्चेबांधणी सुरू झालेली दिसते। त्यामुळे औताडे विरुद्ध भगीरथ भालके असा सामना झालाच तर नेमकं पंढरपूर मंगळवेढाचा भावी आमदार कोण असेल, कमेंट करायला विसरू नका। त्यासोबतच मुद्द्याला मुद्दा जोडून म्हणून आणखी एक महत्त्वाची माहिती अशीच आहे की सध्याच्या डेटला शरद पवारांच्या पक्षाचा स्ट्राइक रेट चांगला दिसतोय। अनेक जण जे आहेत ते सध्या अंडरग्राऊंड असले तरी सुद्धा निवडणुकीच्या तोंडावरती ते पवारांसोबत दिसतील आणि त्याचा क्लायमॅक्स 12 जुलैच्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर सुद्धा दिसून येऊ शकतो। कारण याच विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं 2022 रोजी घडलेल्या घटनांचा पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल असंच दिसून येत आहे। त्याला कारण म्हणजे या ठिकाणी शरद पवारांनी टार्गेट अजित पवारांवर केलेला आहे। अजित पवारांचा एक विधान परिषदेचा उमेदवार पडणार आणि तो पवारच पाडणार
आणि त्यासाठी अजित पवारांचे आमदारच शरद पवारांना मदत करतील अशी सुद्धा आतली माहिती आहे। त्यामुळे 12 जुलै नंतरच स्पष्ट होईल की शरद पवारांनी नेमकं आत्ताच कोणकोणती डाव खेळलेली आहेत। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। बाकी जय महाराष्ट्र।